नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे ऐश्वर्याला खूपच जास्त राग आलेला असतो, कारण जानकीने तिच्यापासून सत्य लपवून ठेवलेलं असतं की सौमित्र आणि अवंतिकाचं लग्न 2 दिवसानंतर आहे. पण लग्न तर दुसऱ्या दिवशीच असतं. त्यामुळे इथे आता हे सत्य सौमित्रकडूनच ऐश्वर्याला कळलेलं असतं. जानकीचा फोन घरी राहिलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या खूपच जास्त रागवते आणि ती म्हणते की आजी, आता आपण एक काम करूया. आता जानकी वहिनीचे सगळे फोन कॉल्स आपण नानांच्या फोनवरती डायव्हर्ट करूया. तेव्हा इथे आजीसुद्धा म्हणतात की ठीक आहे, आपण हे करूया. तेव्हा आता फोन अनलॉक कसा काय करायचा यासाठी ती पासवर्ड आता तिथे टाकत असते. तेव्हा ऋषिकेश, त्यानंतर ओवी असे पासवर्ड टाकल्यानंतर इथे ऐश्वर्या म्हणते की आजी, आता एकदाच आपल्याला पासवर्ड टाकावा लागेल, कारण नाहीतर फोन आता बंद होईल. तेव्हा इकडे ती आता आशीर्वाद असा पासवर्ड टाकते, कारण जानकीचं घरावरती किती प्रेम आहे हे ऐश्वर्याला माहितीच असतं. तेव्हा आता सगळे फोन कॉल्स आता नानांच्या फोनवरती डायव्हर्ट करण्यासाठी तिने हा केलेला प्लॅन असतो. तेव्हा इथे आता जानकीचे फोन कॉल्स नानांच्या फोनवरती जात असतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, जानकी वहिनी, तुम्ही सौमित्राचं लग्न करताय ना, आता बघा इथे नानाचं लग्न होऊ देणार नाही. तेव्हा इकडे आता नाना बाजार समितीमध्ये आलेले असतात. ते जात असताना त्यांची बोलणी होत असताना आता सौमित्रचा फोन हा खरं तर जानकीच्या फोनवरती आलेला असतो, पण तो नानांच्या फोनवरती सुद्धा डायव्हर्ट झालेला असतो. तेव्हा नाना बघतात की सौमित्राचा फोन आणि ते फोन उचलतात. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अगं वहिनी, कुठे आहेस? आपण ठरलेल्या ठिकाणी भेटतोय ना, मंदिरामध्ये आम्ही तयार होऊन आलो आहोत. तू आईला घेऊन येतेस ना? तेवढ्यातच आता तिथून नाना काहीच बोलत नाही. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की सौमित्र, तिकडे बघ, दादा, वहिनी आणि आई तिघेही आलेले आहेत. तेव्हा आता फोनवरती नानांनी हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर इथे आता खूप दिवसानंतर सौमित्रला बघून सुमित्रा खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की सुमित्रा, हे तू चांगलं केलेलं नाही आहेस. मी सांगूनसुद्धा तुम्ही तिघंजणं सौमित्राच्या लग्नाला मंदिरामध्ये गेलात, हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. आताच्या आता गाडी मंदिराकडे घ्या, असं सुद्धा नाना म्हणतात. तेव्हा इथे सौमित्र आपल्या आईला मिठी मारतो. खूप दिवसानंतर त्यांची भेट झालेली असते. त्यानंतर इथे ऋषिकेश आणि जानकी आलेले असतात. तेव्हा सौमित्राला आनंद होतो. ठरल्याप्रमाणे आईला सुद्धा घेऊन आलेले असतात. तेव्हा इथे आता लगेचच जाऊन सौमित्र ऋषिकेशला सुद्धा मिठी मारतो. तेव्हा इथे जानकी येते आणि अवंतिकाला म्हणत असते की अवंतिका, खरंच खूप सुंदर दिसतेस, कुणाची दृष्ट नको लागायला तुला. तेव्हा इथे अवंतिकाचे वडील म्हणत असतात की तुम्ही जे काही झालं ते सगळं विसरून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात. मला खरंच खूप बरं वाटतंय. मला माहिती आहे तुम्ही रागवलेत, त्याच्यामुळे त्यांना घरी तर येऊ देणार नाही, पण जसं लांबून तुम्ही त्यांच्यावरती जशी माया ठेवली आहे, पुढेसुद्धा अशीच माया ठेवा. माझी मुलगी आई विना वाढलेली आहे, तिला तुमचं आईचं प्रेम मिळू द्या. आणि जानकी वहिनी तर आहेतच, मधला दुवा तो सुद्धा प्रेमाचा, ते सगळं काही एकत्र आणतीलच. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते की आता अवंतिका आमची सून आहे, रणदिव्यांची सून आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिची व्यवस्थित काळजी घेऊ. लांब असलं म्हणून काय झालं? तर इकडे मुहूर्ताची वेळ आता निघून जात असते. त्यामुळे गुरुजी आता लवकरात लवकर त्यांचं लग्न उरकून घेत असतात. तेव्हा इथे आता लग्नाचं नानांना कळलेलं असतं. त्यामुळे इथे नानासुद्धा आता मंदिरामध्ये जात असतात, खरं तर सुमित्राला रागवायला, कारण ती सुद्धा ऋषिकेश आणि जानकीबरोबर गेलेली असते. तेव्हा नाना म्हणत असतात की ड्रायव्हर, लवकर चला, आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. तर इथे आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात. इथे अवंतिका आणि सौमित्र दोघंजण एकमेकांना हारसुद्धा घालतात. त्यानंतर इथे ऐश्वर्या खूपच जास्त इमोशनल झालेली असते. फायनली सौमित्राचं आणि अवंतिकाचं लग्न हे ठरलेलं असतं आणि ते 2 दिवसांनी होणार आहे असं इथे ऐश्वर्याला कळलेलं असतं. त्यामुळे ती लग्न 2 दिवसांनी मोडणार असते. पण लग्न आजच असल्यामुळे आता ऐश्वर्या काय करणार? तेव्हा ती नानांना सगळं सांगते, जेणेकरून नाना रागवतील आणि हे लग्न थांबवतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, येत आहे का तुम्ही तुमच्या लाडक्या नातवाला आशीर्वाद द्यायला? तेव्हा आजी म्हणतात, काही नको नको, सुमित्राला राग येईल, तू एकटीच जा. तेव्हा ऐश्वर्या आता एकटीच येत असते. तर इकडे सौमित्रा आता अवंतिकाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. त्यानंतर इथे जानकी येते, ती अवंतिकाच्या बोटांमध्ये आता जोडवंसुद्धा घालते. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की गठबंधनसुद्धा करा आणि नाव घ्या. तेव्हा इकडे आता गठबंधन करत असताना जानकी खूप सुंदर असं नाव घेते. ते नाव ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की आता सप्तपदीसाठी तुम्हाला उभं राहायचं आहे. तेव्हा इकडे दोघांनाही आता सप्तपदीसाठी उभं राहायला सांगतात आणि इथे 7 फेरेसुद्धा घ्यायला सांगतात.
तेव्हा इकडे लग्नाचे विधी आता खूपच जास्त आनंदाने सगळेजण पूर्ण करत असतात. अवंतिका आणि सौमित्र दोघे एकमेकांबरोबर खूप जास्त खुश असतात. लग्न तर इकडे पार पडलेलं असतं. आता मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगतात. तेवढ्यातच तिथे नाना आता घाईघाईने येतात. बघतात तर काय, सौमित्र आणि अवंतिका सुमित्राचा आशीर्वाद घेत असतात आणि सुमित्रासुद्धा आशीर्वाद द्यायला जाणार. तेवढ्यातच नाना म्हणतात की सुमित्रा, काय करतेस तू? हे मी सांगितलं होतं ना कुणीही लग्नाला यायचं नाही म्हणून. मग हे सगळं काय आहे सुमित्रा? ऋषिकेश, जानकी, हे सगळं काय आहे? तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात आणि इथे या सौमित्राच्या लग्नाला आलात का? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आता नाना हे लग्न होऊच देणार नाही. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, नाना जे झालं ते झालं. हे बघा, आपला सौमित्र चुकला, पण तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाचं लग्न आहे. त्याने मला बोलावलं होतं, मलाच नाही आपल्या सगळ्यांना बोलावलं होतं, पण तुम्ही यायला नकार दिलात. पण माझ्या भावाने मला बोलवल्यानंतर मला तर यायला हवं आहे ना. रक्ताची नाती कधीच तुटत नाही नाना. तेव्हा नाना म्हणत असतात की रक्ताची नाती याला नाही कळली का? जेव्हा लग्न मंडपातून हा निघून गेला तेव्हा त्याने बापाच्या इज्जतीचा विचार नाही केला. त्या विखे पाटीलला काय उत्तर द्यायचं, ऐश्वर्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार नाही केला त्याने. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की नाना, सौमित्र भाऊजींचं चुकले मान्य आहे आणि तुमचा रागसुद्धा रास्त आहे. तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. म्हणून तर तुम्ही रागवल्यानंतर सौमित्र भाऊजींना घराचे दरवाजे बंद केलेत ना. तुम्हाला कुणी काही बोलतसुद्धा नाही आहे. तुम्ही तुमचा निर्णय घेतलेला आहे आणि तो तुमच्या जागी बरोबरच आहे. पण आता त्यांचं लग्न आहे आणि लग्नाच्या दिवशी तरी आपल्या घरातल्यांचा त्यांना आशीर्वाद मिळावा, आईवडिलांचा आशीर्वाद मिळावा ही तर प्रत्येक मुलाची इच्छा असते ना. तशी सौमित्र भाऊजींचं सुद्धा आहे. तेव्हा नाना म्हणत असतात, मी त्याला आशीर्वाद नाही देणार, कारण तो माझा मुलगाच नाही आहे. त्याने माझा मान ठेवलेला नाही आहे. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते, असं काय बोलताय? 9 महिने पोटामध्ये वाढवले मी त्याला, लहानाचं मोठं केलं आहे. जेव्हा आपण लहान मुलांना उचलून घेतो तेव्हा त्यांचे पाय आपल्याला लागतात म्हणून काय आपला अपमान होतो का? मग आता तर तो चुकलाय, त्याची त्यांनी माफीसुद्धा मागितली, आता तरी आशीर्वाद द्या. तेव्हा इकडे नाना म्हणतात की नाही, मी आशीर्वाद देणार. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की आता नाना कुणाचंच नाही ऐकणार. जानकी म्हणते की नाना थांबा, तुम्ही मला तुमची मुलगी म्हणता ना, मग आता मुलीच्या नात्याने मी तुम्हाला सांगते, मंदिरामध्ये आल्यानंतर एकतर मोठे आणि देव दोघेही लहानांना आशीर्वादच देत असतात. इथे तर तुमचा मुलगा आणि सून आहे, अवंतिका आपल्या घरची सून झाले, त्यांना आशीर्वाद नाही देणार का? तेव्हा जानकीच्या सांगण्यावरून आता नाना सौमित्राला आणि अवंतिकाला आशीर्वाद देतात, पण म्हणतात घराचे दरवाजे यांच्यासाठी कायमचे बंदच राहणार. तर इकडे आता सारंग घरी आल्यानंतर आजी सगळं काही सांगत असतात की सौमित्रचं आता अवंतिकाबरोबर लग्न आहे आणि तो फोन आला होता जानकीला. जानकीचा फोन राहिला होता घरामध्ये, तेव्हा तो फोन मी ऐश्वर्याला नेऊन दिला. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की आपण हे सगळं नानासाहेबांना सांगायला हवं, कारण कधीच खोटं बोलायचं नाही असं मला जानकी वहिनीने शिकवलं आहे. म्हणून मी आता ह्याच्यावरचे सगळे फोन कॉल्स आता मी नानांच्या फोनवरती डायव्हर्ट करते, असं सुद्धा सगळं काही आता इथे आजी सारंगला सांगते. सारंगला तेव्हा थोडा रागसुद्धा येतो. त्यानंतर आता नाना घरी आलेले असतात. आल्या आल्या आपल्या रूममध्ये जातात आणि दरवाजा जोरात बंद करतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सारंग, अवंतिका, जे झालं ते विसरून जा. नाना खूपच जास्त मोठ्या मनाचे आहेत, ते कधीही मनामध्ये राग ठेवत नाही. आज त्यांचा राग थोडा जास्त वेळ आहे, पण तो सुद्धा लवकरच निघून जाईल. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते की जानकी, त्या बांगड्या कुठे आहेत? तेव्हा जानकी त्या बांगड्या देते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की हा माझ्याकडून तुझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि आमच्या घरची परंपरा आहे की सासूने सुनेला आपला एकतरी दागिना द्यावा. या माझ्या बांगड्या तुला आशीर्वाद म्हणून देते. माझ्या सौमित्राची काळजी घे, त्याला नीट सांभाळ. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की आई, मी सुद्धा बोलू का? हे बघा, आम्ही तुमच्यापासून दूर आहोत म्हणून तुम्ही इथे सौमित्राची काळजी करू नका. मी आहे त्याच्याबरोबर, मी त्याची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, त्याला सांभाळून घेईन. तेव्हा सुमित्राला आनंद होतो, आपल्या मुलाची काळजी घेणारी सून आपल्याला मिळाली. तेव्हा ती म्हणत असते की मला आता कळते सौमित्र, तू सगळ्यांच्या विरोधात जाऊन हिच्याबरोबर लग्न का केलंस, कारण खूपच जास्त गुणी मुलगी आहे, अगदी लागवी आहे. तेव्हा इकडे आता अवंतिकाचे वडील म्हणत असतात की सगळं काही विसरून खूप काही कठीण प्रसंग आले, त्यांना तुम्ही सगळ्यांनी पाठी सारून इथे त्यांना आशीर्वाद दिलात, माझ्या मुलीला आपलंसं केलं, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, काका तुम्ही काय परक्यासारखे हात जोडताय, आता आपण व्याही आहोत. तेव्हा आता ऋषिकेश जातो, काकांना मिठी मारतो, त्यानंतर सौमित्राला सुद्धा मिठी मारतो आणि त्याला सुद्धा भरभरून आशीर्वाद देतो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ज्याचं सगळंच गोड त्याचं शेवटसुद्धा गोडच. थांबा, आता तोंड तर गोड करायला हवंय ना. आणि ती मिठाई घेऊन येते. तेव्हा ऐश्वर्या सगळ्यांना मिठाई देते आणि सौमित्र आणि ऐश्वर्या एकमेकांचं तोंडसुद्धा गोड करतात. तेव्हा इकडे ऐश्वर्या आता घरी आल्यानंतर सारंग म्हणत असतो, हा फोन कुणाचा आहे, मला आजीने सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, हा जानकी वहिनीचाच फोन आहे. तेव्हा सारंग म्हणतो, तुम्हाला जानकी वहिनीच्या मोबाईलवरचे फोन कॉल्स
नानांच्या फोनवरती डायव्हर्ट का करावेसे वाटले? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, जानकी वहिनी माझे क्लासेस घेतात, मला नेहमी सांगतात खरं बोलायचं, खोटं वागायचं नाही, कधी खोटं बोलायचं नाही. मग मला जेव्हा कळलं की सौमित्र लग्न करतोय त्या अवंतिकाबरोबर आणि हे सत्य नानांना माहितीच नाही आहे, म्हणजे नाना म्हणालेत की लग्नाला कुणी जायचं नाही, तरीसुद्धा जानकी वहिनी, ऋषिकेश दादा आणि आई तिघंजणं गेलेत. मग हे सत्य मला नानांना सांगायला नको, म्हणून मी नानांना सांगितलं. सरळ जाऊन सांगायला उद्धटपणा वाटला, म्हणून कॉल रेकॉर्ड्स मी डायव्हर्ट केले आणि म्हणून सांगितलं. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी पण नानांना हे सगळं कुणी सांगितलं असेल बरं? आपण तर खूप काळजी घेतली होती. तेव्हा सारंग तिथे येतो आणि म्हणतो की वहिनी हे सगळं ऐश्वर्याने केले. ऐश्वर्याने तुझा फोन घेतला आणि तुझ्या फोन कॉलवरचे सगळे कॉल हे नानांच्या फोनवरती डायव्हर्ट केले. कारण का त्यांना कळायला पाहिजे की सौमित्र दादा अवंतिकाबरोबर लग्न करतोय, म्हणून त्यांना जाऊन असं सांगणं उद्धटपणाचं वाटलं, म्हणून अशी त्यांनी आयडिया केली आणि मला ती पटली आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुम्हाला पटली आहे का ती? तेव्हा सारंग म्हणतो हो. तेव्हा इथे आता एक दादा आलेले असतात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा अल्बम घेऊन. तेव्हा इथे जानकी विचारते, चहा कॉफी काही घेणार का? दादा म्हणतात, नाही नको, नंतर कधीतरी घेईन, आता मी घाईमध्ये आहे. ऑर्डर दिल्यानंतर ते तिथून निघून जातात. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की ही परिस्थिती खूपच जास्त नाजूक आहे, नाजूक पद्धतीने हाताळावी लागेल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, परिस्थिती तर हाताळावी लागेलच, कारण एका भावाचं लग्न आता आपण लावून आलो आहे, तर दुसऱ्याचा संसार आपल्याला आता सावरायचा आहे. तर इकडे जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते, ऐश्वर्या हा घे तुझ्या लग्नाचा अल्बम. तेव्हा इथे ऐश्वर्या लगेचच तो बाजूला ठेवून देते. तेव्हा जानकी तिथेच उभी असते. ऐश्वर्या म्हणते, काय झालं, अजून काही बोलायचं आहे का? तेव्हा इथे जानकी म्हणते, अगदी बरोबर गेस केलंस तू, मला तुझ्याशी बोलायचंच आहे. काय मग ऐश्वर्या, माझ्या मोबाईलवरचे कॉल्स तू नानांच्या फोनवरती डायव्हर्ट केलेस, कशासाठी? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्हीच म्हणता ना खोटं बोलायचं नाही, मग तुम्ही सगळेजण नानांबरोबर खोटं बोलून गेला होतात, मग नानांना सांगायला नको का? तेव्हा जानकी म्हणते, आम्ही खोटं बोललो, पण कशासाठी? सौमित्र भाऊजींचं आणि अवंतिकाचं लग्न व्हावं यासाठी, आणि त्यांना आईचा आशीर्वाद मिळावा यासाठी. आमच्या खोट्यामुळे कुणाचंच काही नुकसान झालेलं नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, पण जाऊ दे, तू जे काही केलंस ना त्याने आमचा फायदाच झाला, कारण का नानांचा आशीर्वाद सौमित्र भाऊजींना भेटला, कळलं तुला? तेव्हा ज्याचं वाईट करायला जात होतीस ना तू, लग्न मोडायला जात होतीस ना सौमित्र भाऊजींचं, त्यांना नानांचा आणि आईंचा दोघांचाही आशीर्वाद मिळाला, कळलं तुला? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तुला माझा पासवर्ड कसं काय मिळाला? आता मिळालाच आहे ना पासवर्ड, तर तो सुद्धा ना तू सुद्धा अपडेट कर, आणि आता त्याचा तुला खूप जास्त पुढे जाऊन उपयोग होईल, कळतंय तुला? तर आता पुढील भागामध्ये बघूया. इथे गुरुजी आलेले असतात. नाना म्हणतात, चला जरा आपण आतमध्ये जाऊया आणि बोलूया. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, आताचा माणूस 1,00,000 रुपये घेऊन गेला ना, तरी याचं परत काय इथे? तेव्हा इथे नाना म्हणत असतात की ही बातमी तुम्ही कुणालाही कळू द्यायची नाही आहे, तुमच्यापुरतंच मर्यादित ठेवायची. तेव्हा इथे ऐश्वर्या कान लावून ऐकत असते. जानकी म्हणते, काय करतेस तू इथे? तेव्हा इथे सारंग ओवीला म्हणत असतो, तुला हवंय तरी काय? तेव्हा ओवी म्हणते की मला माझ्या आईबाबांचं लग्न होताना बघायचं आहे, त्यांनी परत लग्न करायला हवंय अशी माझी इच्छा आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय म्हणालीस? तेव्हा इकडे दोघांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं, कारण इथे ओवीने आता वेगळाच हट्ट केलेला असतो.